नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आज मी सकाळी सकाळी तोडत आहे चिक्कू झाडाचे, कारण 10-12 चिक्कू राहिलेले आहेत. आणि ते पण पालाचे आड आहेत असे म्हणून राहिलेले आहेत, नाहीतर पक्षी खाऊन जातात. तर पाल्याचे आड आहेत म्हणून राहिलेले आहेत. तर ते झालेले आहेत आता, थोडेसे असे हे आहेत, तर ते काढून घेणार आहे मी. थोडे थोडे हे होतात, नाहीतर मग काय होतं, आपलं लक्ष जात नाही आणि मग ते पडून जातात, खराब होतात. म्हणून मग काढून घेणार आहे. आणि नंतर ते स्वच्छ करून आणि ते पिकवायला ठेवणार आहे. तर हे बघा असे चिक्कू आहेत, 10-12 निघतील, जेवढे निघतील तेवढे आपले. तर खूप मोठे मोठे झाले होते, तुम्ही बघू शकता. नंतर मी तुम्हाला स्वच्छ केल्यानंतर दाखवणार आहे. थोडासा चिक हे होतो त्याच्यातून, पण होऊन जातं ते, नंतर पिकून जातात. आपण ठेवले ना व्यवस्थित पिकून जातात. आता काय भूस वगैरे नाही आहे, त्यामुळे पण आता मी दाखवते कशाप्रकारे ठेवणार आहे ते. आणि सकाळी सकाळी खूप सारे गुलाब निघालेले आहेत फुलं पूजेसाठी, तर ते पण तोडून घेतलेले आहेत. आणि अशा प्रकारे चिक त्याचं बघा ना कसं हे झालेलं आहे. तर हे आता पूर्ण स्वच्छ करून घ्यायचे आणि मग ठेवायचे, म्हणजे ते चिकू खराब होत नाही आपले. बघा अशा प्रकारे मी हे स्वच्छ करून घेतलेले आहे. आणि नंतर मी कागदात गुंडळून ठेवणार आहे. 1-2 दिवस ठेवले तरी पण पिकून जातात ते लगेच. तर 2 दिवसानंतर मस्त असे आपण खाऊ शकतो त्याला. हे बघा, हे कागद आहे, 1 पावशेरची पुडी आपण बांधतो ना, तसा कागद घेतलेला आहे मी, नाही का. पावशेर साखर वगैरे पावशेरचं माप असतं तेवढी कागद घेतला. आणि त्यात मी मोठे मोठे असल्यामुळे त्यात नंतर मी चालले होते रामफळं काढायला, कारण 2-3 रामफळं छान झालेले आहेत, भरपूर झालेले आहेत. पण ते हात उंच आहे, हात पुरत नाही. पण 2-3 झालेले आहेत, तर ते कुठले कुठले काढता येतात, कारण इथे मोठी चारी आहे पाण्याची आणि खूप अडचण आहे, तर ते काढता येत नाही. पण जेवढे निघते तेवढे, मागे पण मी बरेच काढले होते, 1 पिशवीभर काढले होते, ते पुण्याला पाठवले होते, तुम्हाला तर माहिती आहे. तर अशी अडचण आहे ते. तर म्हणलं हाय, ते झालेले गळून जातात ना, मग देठाचे सुटून जातात. हे बघा झालेले आहेत, आता मोडून घेणार आहे ते. तुटत पण नाही लवकर. तर असे 2 निघालेले आहेत रामफळं बी. आणि नंतर मग भाजीला मला तसे भरपूर भाजीला निघालेलं आहे, पण मी काही जास्त मोठा व्हिडिओ नाही केला. म्हटलं चला आता छोटासाच व्हिडिओ करावा. आणि आता इथून पुढे आपले छोटे छोटेच व्हिडिओ येतील, कारण एकदा हे झालं म्हणजे लई मोठे मोठे नाही व्हिडिओ टाकणार मी चॅनलवर. तर हे बघा अशा प्रकारे मी हे 2 रामफळं 2च तोडले. खूप म्हणजे अडचण होती तिथे. आणि नंतर मी घेत आहे अळूची पानं काढून. तर अळूच्या वड्या बनवायच्या आहेत, तर अळूची पानं काढून घेणार आहे. त्या दिवशी पण मी काढले होते, तर ते पुण्याला पाठवले होते. तर हे अशा प्रकारे अळूचे पानं खूप छान आहेत हे. इथे काही घाण पाणी वगैरे जात नाही, आपल्या म्हणजे जे शेतीचं पाणी आहे तेच जातं, एकदम स्वच्छ पाणी. तर म्हणजे बांधालाच आहे ना, ते चारीच्या कडाला आहे असे बांधाला, त्यामुळे तर एकदम स्वच्छ पाण्यात आपले असे अळूचे पानं आलेले आहेत. खूप छान, त्याला पाणी भरपूर लागतं, त्याला काही खड्डं वगैरे असं केलेलं नाही आहे, पण सारखं पाणी चालू असतं तिथे, त्यामुळे मस्त असे अळूचे पानं आलेले आहेत. आता इकडे कोणाकोणाला वेगळ्या ठिकाणी वेगळ्या नावं असतात त्याला. आता काही ठिकाणी पोथीचे पानं म्हणतात, पण आमच्या इकडे अळूचेच पानं म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात ते पण नक्की सांगा. आणि आपले व्हिडिओ असेच बघत जा. आता मी काही इथून पुढे जास्त लांब व्हिडिओ नाही टाकणार चॅनलवर. आणि हे बघा, वांग्याचं भरीत करायचं होतं. याचं काही मी म्हटलं, तुम्ही म्हणता वांगे वांगे म्हणून मग त्याचा नाही व्हिडिओ केला. वांग्याचं भरीत पण बनवायचं होतं, त्याच्यासाठी कांद्याची पात आणि वांगे काढलेले आहेत. आणि अळूच्या पानाच्या वड्या बनवायच्या आहे, वड्या आणि त्याच्यासोबत दुसरी काहीतरी भाजी. तर हा आजचा बेत आहे. कसा वाटला? आणि नंतर म्हटलं चला आता पूजा करायची होती, म्हणून मग फुलं तोडून घेत आहे. तर फुलाची पण मला आज खरं तर गुलाबाची कटिंग करायची होती, पण कटिंग करणं नाही झालं. फुलंच तोडून घेतले. म्हटलं खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल म्हणून, तर पण नुसते फुलंच तोडून घेतले. आता उद्या कटिंग कराल तर नक्कीच व्हिडिओ दाखवल मी कशाप्रकारे गुलाबाची कटिंग करते. आणि नंतर त्याला किती छान असे फुटवे फुटतात, कारण आता तुम्ही बघू शकता असे 5-5, 6-6 गुच्छ लागलेले आहेत ना एका एका फांदीला. मग या फांदीला काय, आता इथून नवीन फुटवे इथं जास्त फुटणार नाही, कट केले की मग छान छान असे फुटतात. तर हे बघा, याला पण 5-6 काड्या लागलेल्या आहेत. तर फुले आपले हे असे तोडून घेतले का, मग नंतर कट केले म्हणजे नवीन छान असे फुटवे फुटून येतात त्याला नवीन नवीन. मग परत बदलून खतं पण टाकावं लागतील, तर ते पण मी तुम्हाला सांगेलच, मी कुठले कुठले खत टाकते. इथून मागे पण तुम्ही बघितलेलेच आहेत. तर अशा प्रकारे मी हे फुलं तोडून घेणार आहे पूजेसाठी. सकाळी सकाळी भरपूर सारे फुलं निघतात वेगळे वेगळे.
आहेत आपल्याकडे, छोटे छोटे पण आहेत, मोठे पण आहे. हे पण आहेत, याला पण खूप ह्या गुलाबाला पण खूप असे फुलं लागलेले आहेत. एका एका फांदीला 5-5 6-6 करायला लागलेले आहे, पण ते खूप उंच आहे. मी खुर्चीवर उभा राहून हे फुलं तोडलेली आहेत. तर बघू शकता उंच असं झाड झालेलं आहे. ते कटच नाही केलं. मी म्हटलं बघू आपण किती उंच जातं. आणि हे छोटे छोटे सुंदर रानफुलं आहेत, हे पण खूप छान दिसतात. पिवळे फुलं आहेत. तर खूप छान असे पूजेसाठी आपल्या दिसतात ते फुलं. तर बघू शकता मी सगळे असे फुलं तोडून घेतलेले आहे. आणि झेंडू बघा, इतका छान हा झेंडू आहे ना, असं फुलाचं पाकळ्याशी पांगत नाही बघा.